Good morning, students. Today we are going to learn 1.2. On to the summit, we reach the top. Page number 16. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागात या लेसनच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आइस ब्रेकर्स आणि रायटरची लेखकांची इंट्रोडक्शन आपण बघितली. त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. आज आपण आपल्या लेसनला सुरुवात करणार आहोत. पेज नंबर आहे 16. ऑन टू दी समिट वी रीच दी टॉप. समिट म्हणजे काय? द हायेस्ट पॉईंट ऑफ ए हिल ऑर माउंटेन. एखाद्या पर्वताचा किंवा टेकडीचा सर्वात उंच भाग, ज्याला आपण शिखर किंवा कळस असं म्हणतो. लेट्स स्टार्ट. व्हेन वी लेफ्ट Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. Writer says that when they left Camp 9 on Friday morning, he was determined to get to the top on this day. जेव्हा त्यांनी कॅम्प 9 सोडलं शुक्रवारी सकाळी, ही डिसाइडेड. डिटरमाइंड म्हणजे काय? डिसाइडेड. त्यांनी ठरवलं किंवा मनाशी पक्क ठरवून घेतलं काय? टू गेट टू दी टॉप ऑन दिस डे, की त्या दिवशी त्यांना त्या टॉपवर, त्या समिटवर पोचायचंच आहे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू दी टॉप इवन इफ आय डाय. दॅट मॉर्निंग ही वॉज रिमेंबर थिंकिंग. त्या दिवशी त्यांना आठवतं. काय आठवतं? की त्यांनी काय विचार केला होता? काय केला होता? ही वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ ही डाय, की त्यांना त्या दिवशी त्या टॉपवर, ते शिखर, ते माउंटेन त्यांना चढून वरती जायचंच होतं आणि त्यांना त्यांचं ध्येय गाठायचंच होतं. इवन इफ ही डाय, जरी त्यांना मरण आलं तरी. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. ही वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, आणि त्यांना त्या दिवशी मृत्यूची, मरणाची देखील भीती वाटत नव्हती. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. अल्टरनेटेड मीन्स हिअर चेंजिंग प्लेसेस. तर ते संपूर्ण दिवसभर कॅम्प 9 सोडल्यानंतर त्या पीकपर्यंत किंवा त्या टोकापर्यंत, शिखरापर्यंत पोचेपर्यंत त्यांनी त्यांची जी जागा आहे ते बदलत राहिले. आळीपाळीने ते बदलत राहिले. नेक्स्ट पॅरेग्राफ. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. कधी आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. आय मीन्स हिअर रायटर तेनजिंग नॉर्गे. तर ते सांगतात की कधी मी पुढे असायचो, तर कधी तेनजिंग हिलरी. The man who follows when climbing has a difficult job, both in climbing up and climbing down. The man who follows when climbing has a difficult job, both in climbing up and climbing down. तर ती व्यक्ती who follows, जी त्या ठिकाणी मागे असते, तर त्याच्यासाठी हे डिफिकल्ट आहे पुढे जाणं आणि खाली उतरणं आणि वर चढणं. ही इज द अँकर. तर पुढे जाणारी जी व्यक्ती आहे ती अँकर म्हणजे काय? ज्याला आपण सूत्रसंचालन करणारा, परंतु इथं त्याचा अर्थ होतो दिशादर्शन करणारा, संकलन किंवा मार्गक्रमण करणारा. द मॅन गोईंग इन दी लीड कट्स दी स्टेप्स अँड ब्रेक्स दी वे. द मॅन गोईंग इन दी लीड कट्स दी स्टेप्स अँड ब्रेक्स दी वे. तर पुढे जाणारी जी काही व्यक्ती आहे, तर ती त्याला त्या ठिकाणी ज्या काही स्टेप्स किंवा पाय ठेवायला जागा, पायऱ्या कराव्या लागतात. अँड ब्रेक्स दी वे, आणि त्याला त्या ठिकाणी पुढे रस्ता करावा लागतो. त्यासाठी तो स्टेप्स किंवा पाय ठेवण्यासाठी पायऱ्या वगैरे असं तो कट करत चालत असतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4. Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations, and Nepal. Colonel Hunt is a British Army officer. Colonel Hunt हे ब्रिटिश आर्मी ऑफिसर होते. अँड वेन दे गो
इन हिज पॉकेट ही हॅड 4 फ्लॅग्स. आणि जेव्हा त्या ठिकाणी ते त्यांच्या मिशनला निघाले तेव्हा त्यांच्याकडे 4 झेंडे होते देशाचे. 4 देशांचे झेंडे होते किंवा ध्वज होते. तर ते कोणाकोणाचे? व्हेन वेअर स्टील ॲट कॅम्फोवर कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. तर त्यांना त्याच्यापैकी कर्नल हंट यांनी 3 फ्लॅग्स दिलेले होते. ते होते दोज ऑफ ब्रिटन, युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लॅन्टिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांना ही ड्युटी किंवा चार्ज दिला होता किंवा कर्तव्य बजावायला सांगितलं होतं की जगाच्या त्या सर्वात उंच टोकावर त्यांना हे फ्लॅग्स तिथं लावायचे आहेत, रोवायचे आहेत. नेक्स्ट पॅरेग्राफ. दिस 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर ही सेड. तर ते सांगतात की हे जे काही 3 फ्लॅग्स आहेत किंवा राष्ट्रध्वज आहेत ते तुमच्या केअरमध्ये किंवा तुमच्या जबाबदारीमध्ये मी देत आहे आणि त्यांची काळजी घेऊन तुम्हाला घेऊन जायचे आहेत. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पीक. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी जेव्हा तुम्ही दोघं तिथं त्या टॉपवर किंवा त्या पॉईंटवर वरती पोचणार तेव्हा तुम्हाला हे फ्लॅग्स त्या पीकवर लावायचे आहेत, फडकवायचे आहेत. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोईंग टू डू इट. अँड ही सेज. आणि कर्नल हंट यांना खात्री होती की तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी हे ते कार्य करणार आहे किंवा ते नक्कीच पूर्ण करतील याची त्यांना खात्री होती. नाऊ लुक ॲट द पेज नंबर 17. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me. आणि त्यांनी आता पुढे सांगितलं कर्नल हंट यांना की त्यांनी अजून एक फ्लॅग किंवा राष्ट्रध्वज स्वतःसोबत घेतलेला आहे आणि तो भारताचा आहे. आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि या इतर फ्लॅगसोबत किंवा इतर या राष्ट्रध्वजांसोबत मला तो पण तिथं लावायला आवडेल. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. त्यांच्या या एक्सपिडिशनचे किंवा या मोहिमेचे एक लीडर म्हणून त्यांना हे सांगावंसं वाटलं किंवा त्यांना त्यांची परवानगी घ्यावीशी वाटली. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. आणि कर्नल हंट सांगतात की अगदी नक्कीच आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. आणि हे ऐकून मला आनंद झाला की तुम्ही तुमच्यासोबत भारतीय राष्ट्रध्वज, भारताचा जो काही राष्ट्रध्वज आहे तो देखील घेतलेला आहे. हे ऐकून मला आनंद झाला आणि तुम्ही तो तिथं लावू शकता. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. After 1 hour of steady going, steady म्हणजे सावकाश. तर जवळजवळ 1 तासाच्या सावकाश चालल्यानंतर we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. स्टीप लाईन म्हणजेच तीव्र उतार किंवा अगदी मोठ्या चढाचा भाग. तर अशा प्रकारे 1 तासाच्या त्या सावकाश जाण्यानंतर त्यांना साऊथ फेस म्हणजे दक्षिणेकडून त्या ठिकाणी पश्चिमेकडे जायचं होतं. वेअर वी हॅड टू पास, जिथं त्यांना त्या ठिकाणी अगदी तीव्र उताराचा जो काही भाग आहे तो पास करायचा होता. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. ते त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. वन्स वी हॅड क्लिअर दिस देर वॉज नथिंग बारिंग अवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन sloping lace and lace as it neared the top. Once we had cleared this, there was nothing barring our way to top but a snow covered. की त्या ठिकाणी अडथळा दुसरा कोणताच नव्हता, फक्त काय होता, स्नो कवर्ड इन्क्लाइन म्हणजे बर्फाचा जो काही भाग आहे तो झुकलेला भाग. त्यानंतर स्लोपिंग लेस, स्लोपिंग म्हणजे काय, स्लँटिंग अप ऑर डाऊन म्हणजे असं उतरता किंवा जो काही चढता भाग होता. अँड लेस ॲज इट नियर दी टॉप, आणि जसं वरती जात होते तसं तो स्लोपिंगचा भाग जो काही आहे तो वाढत होता.
These last 60 or 70 feet up, the top were not very dangerous. These last 60 or 70 feet up, आणि जवळजवळ लास्ट वरचा जो काही शेवटचा भाग आहे 60 ते 70 फूटचा तो एवढा डेंजरस नव्हता. बट वी केप्ट अप दी सेम स्टेडी पेस, परंतु त्यांनी स्टेडी पेस वेग स्टेडी स्थिर, परंतु त्यांनी तोच त्यांच्या स्थिर वेग ठेवला. And we reached the small flattened summit almost together. Summit, the highest point of a hill or mountain. तर आणि आता ते त्या स्मॉल अगदी छोट्या फ्लॅटन अशा सपाट अशा त्या छोट्याशा त्या शिखरावर ते दोघं ऑलमोस्ट टुगेदर म्हणजे जवळच चढले, जवळच ते त्या ठिकाणी पोचले. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. आणि वरच्या ते शेवटच्या 50 फुटामध्ये एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांच्यामध्ये जवळजवळ 20 फुटांचं अंतर होतं. We were tied together with a rope. Most of the time, the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. आणि एक रोप म्हणजे एक मोठा दोरखंड किंवा त्या दोराशी ते जोडलेले होते. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप, आणि त्या दोरामुळे ते एकमेकांशी जोडलेले गेले होते किंवा बांधले गेलेले होते. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज, आणि जर ते थोडं जवळ गेले 20 फुटाच्या अंतरापेक्षा तर तो जो काही रोप किंवा दोरखंड आहे तो लूज व्हायचा किंवा सैल व्हायचा. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट, आणि जेव्हा त्या डेंजरस ग्राउंडवर थोडंसं जायचे तेव्हा ते अधिक त्याला टॉट म्हणजे ताट धरून ठेवायचे, ओढून ठेवायचे. नेक्स्ट, दिस रोप वॉज अ सिम्बॉल, इट टाईड अस टुगेदर. दिस रोप वॉज अ सिम्बॉल, तर तो जो काही रोप किंवा दोर होता तो एक सिम्बॉल किंवा एक प्रतीक होतं. कशाचं? इट टाईड अस टुगेदर, त्या दोराने त्या दोरखंडामुळे ते एकत्र बांधले गेलेले होते. वन कुड नॉट मूव्ह विदाऊट दी अदर, आणि एकाला सोडून दुसरा त्या ठिकाणी कुठेही जाऊ शकत नव्हता. वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स, तर आम्ही दोन वेगवेगळे व्यक्ती नव्हते तिथं, तर बट अ टीम, तर आम्ही एक टीम होते.